Welcome back, dear student. In today video lecture number 9, in that we have discussed the title, that is the remaining title of packing. The name of title is that packing third hexagonal close pack structure. मागच्या तासाला आपण 3 डायमेन्शनल पॅकिंग पाहत होतो. 3 डायमेन्शनल पॅकिंगचे आपण 2 प्रकार बघितले होते. पहिला प्रकार होता ए टाइप ऑफ अरेंजमेंट, त्याला आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंग असं म्हटलेलं होतं. दुसरा जो होता हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, त्याला आपण ए बी टाइप ऑफ अरेंजमेंट असं म्हटलेलं होतं. अँड द थर्ड पॅकिंग विल बी रिमेनिंग. This packing is the title of this packing is that packing third hexagonal closed pack structure. This packing is occurs by the two way. ही जी पॅकिंग आहे ही पॅकिंग प्रामुख्याने 2 वेने आपल्याला सांगता येते किंवा ती आपल्याला 2 वेने ऑब्टेन होते. त्याच्यातला पहिला वे मी तुम्हाला सांगतोय आणि त्याच्यानंतर दुसरा वे तुम्हाला मी सांगणार आहे. Okay, so what is the first way? The first way is that म्हणजे पहिला पद्धत किंवा पहिल्या वेळी ही पॅकिंग कशी होते, अलाइन द स्फियर ऑफ द थर्ड लेयर विथ द फर्स्ट लेयर. ज्यास आपण स्फियर हे ठेवतोय, वन स्फियर इट इज अ वन लेयर, अलाइन सेकंड लेयर, अलाइन थर्ड लेयर, अलाइन फोर्थ लेयर. तर त्यावेळेस त्याने आपल्याला असं म्हटलं पहिल्या वेळेमध्ये की अलाइन द स्फियर ऑफ द थर्ड लेयर विथ द स्फियर ऑफ द फर्स्ट लेयर. म्हणजे याच्यामध्ये हा पहिला लेयर आहे, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा लेयर आहे. तर त्याच्यामध्ये तो आपल्याला असं म्हणतोय की पहिला आणि तिसरा लेयर हे कसे असतील, सेम असतील. सपोज वी से दॅट दिस इज द फर्स्ट लेयर, इट इज अ ए and third layer is also the A. Then alignment of the fourth layer or alignment of the fourth sphere with the second layer. म्हणजे दुसरा आणि चौथा लेयर हा सेम असेल. समजा दुसऱ्या लेयरला आपण बी असं लेबलिंग केलं तर चौथ्याला पण आपल्याला काय करावं लागेल, बी असं लेबलिंग करावं लागेल. सो व्हॉट इज द पॅटर्न और विच टाइप ऑफ अरेंजमेंट इज ऑन द फ्रंट ऑफ यू दॅट द अरेंजमेंट इज दॅट AB type of arrangement. This is the first way. In this we have packed the third hexagonal closed pack structure. मग याच्यामध्ये जे काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल म्हणजे मेटलचे मी सांगते, मॅग्नेशियम, झिंक. दिस मॅग्नेशियम अँड झिंक मेटल इट शोज द हेक्सागोनल क्लोज्ड पॅकिंग स्ट्रक्चर. मॅग्नेशियम मेटल असेल किंवा झिंक मेटल असेल तर हे काय करतात, हे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर शो करतात. अँड दिस इज द फर्स्ट वे इन विच वी अरेंज द पॅकिंग ऑफ थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. परत एकदा समजून घ्या. याच्यामध्ये आपण जो थर्ड लेयर असेल तो थर्ड लेयर आपण ठेवतोय द अलाइन द स्फियर ऑफ द थर्ड लेयर विथ द स्फियर ऑफ द फर्स्ट लेयर सो दॅट फर्स्ट लेयर अँड थर्ड लेयर इज द सेम. सिमिलरली align the second layer, align the sphere of the fourth layer with the sphere of the second layer so that second and fourth layer must be same. So the pattern of this arrangement is that AB type of arrangement, and the example of this arrangement is that magnesium, zinc, and these are the metal which shows the hexagonal closed packing. ही पहिल्या वेळी आपण ती मेथड डिस्कस केली आहे. दुसऱ्या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं बघा, लक्षात घ्या. इन सेकंड वे वी हॅव डिस्कसिंग द प्लेसिंग ऑफ द थर्ड लेयर इन हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर. इट्स अ डिफरंट अँड द फर्स्ट वे दॅट ही जी आपण अरेंजमेंट आता सेकंड वेची डिस्कस करणार आहोत ती अरेंजमेंट ही पहिल्या वेपेक्षा जरा डिफरंट आहे. कशी डिफरंट आहे ते समजून घ्या. द प्लेसिंग ऑफ थर्ड लेयर ऑन सेकंड लेयर. आता याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, थर्ड लेयर हा काय करतोय, प्लेस करतोय कोणावर, सेकंड लेयर. प्लेसिंग ऑफ थर्ड लेयर, पण थर्ड लेयरला काय हेक्सागोनल क्लोज पॅकिंग लेयर ऑन सेकंड लेयर इज कव्हर द ऑक्टाहेड्रल होल बाय द स्फियर ऑफ द थर्ड लेयर. तर याच्यामध्ये 2 वाक्य असं लक्षात घ्या की याच्यामध्ये ऑक्टाहेड्रल
ओके, त्या ऑक्टाहेड्रल होलला कोण कव्हर करतोय? द ऑक्टाहेड्रल होल इज कव्हर्ड बाय द स्फिअर ऑफ द थर्ड लेयर. स्फिअर ऑफ द थर्ड लेयर म्हणजे याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात यायला पाहिजे, हा फर्स्ट लेयर असेल, हा सेकंड असेल आणि हा थर्ड असेल. तर काय म्हणतो तो, हा थर्ड लेयर हा कुठे ठेवलेला आपण? स्पेसिंग ऑफ द स्फिअर ऑफ द सेकंड लेयर. सेकंड लेयर आपण थर्ड ठेवलेला आहे आणि हा थर्ड लेयर काय करतोय की सेकंड लेयरने जे ऑक्टाहेड्रल होल तयार केलेला असेल त्या ऑक्टाहेड्रल होलला काय करतो तो कव्हरिंग करतोय. म्हणून तिथे असं म्हटलंय द स्पेसिंग ऑफ द थर्ड लेयर that is a hexagonal close packing on the second layer and third layer is a covering by the formation of the octahedral hole by the second layer. Okay, then what of the next point is that the sphere of the third layer is not aligned with the sphere of the second or first layer. म्हणजे या वाक्याचा अर्थ असा आहे की समजा मी हे तीन लेयर घेतले, हा फर्स्ट लेयर, हा सेकंड लेयर आणि थर्ड लेयर. तर थर्ड लेयर is not aligned with the sphere of second layer or sphere of the first layer. म्हणजे थर्ड लेयर हा कोणासारखा असू शकत नाही, सेकंड लेयर सारखा किंवा फर्स्ट लेयर सारखा असू शकत नाही. म्हणजे समजा मी थर्ड लेयरला when we labeling the third layer as C, थर्ड लेयरला आपण जर लेबल असं C केलं किंवा लेबलिंग दिलं, थर्ड लेयर इज अ C and second layer is a B and first layer is a A. Can you tell me that all these three layers will be same or different? Yes, obviously it is a different. That is, in this second way, the sphere of first layer is not identical with the sphere of second layer. It is not identical with the sphere of the third layer. That is, all three layers must be different from each other, and to obtain the pattern, the name of pattern is that ABC type of pattern. म्हणून ही जी काय अरेंजमेंट असेल त्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतोय की ABC टाइप ऑफ अरेंजमेंट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर याच्यातलं फोर्थ लेयर जो असेल, याच्यातलं फोर्थ लेयर is get aligned with the first layer. म्हणजे चौथा लेयर जो असेल तो कोणासारखा असेल? फोर्थ लेयर सारखा असेल. The fifth layer is similar with the second layer and sixth layer is similar with the third layer, so that the pattern is obtained, that is the ABC type of pattern is obtained, and this arrangement is called as the geometry is that, or this arrangement is called as a cubic close packed arrangement. म्हणून या अरेंजमेंटला आपण काय म्हणू शकतो? दिस अरेंजमेंट इज कॉल्ड एज अ क्यूबिक क्लोज पॅक अरेंजमेंट and this pattern is called as a ABC type of arrangement. In this way we have discussing the packing of crystal structure in three dimensional. In three dimensional there are we obtain the three type of the arrangement. First one it is called as a AA type of arrangement, that is a square close packing arrangement. Second is that AB type of arrangement, that is a hexagonal close packing arrangement, and third is that ABC type of arrangement. In that we obtain the two type of arrangement. First one is called as the hexagonal close packing and second is that cubic close packing arrangement. After all this we are discussing the next pattern, that is the coordination number in close packed structure. हे झाल्यानंतर आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर हा कसा फाइंड आउट केला जातो ते आपल्याला बघायचं आहे. कोऑर्डिनेशन नंबर इन क्यूबिक क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जे काही स्ट्रक्चर आपण बघितले त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आपल्याला आता डिस्कस करायचा आहे. आता याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर इन सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर किंवा सीसीपी किंवा एफसीसी आपल्याला घ्यायचे आहे. फर्स्ट, what about the definition of coordination number? It is a very well known to that. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय की सेंटरचा जो स्फियर असेल त्या स्फियरच्या आजूबाजूला इतर स्फियरनी किंवा नंबर ऑफ स्फियर इज गेट कनेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ स्फियर. म्हणजे सेंटर स्फियरच्या आजूबाजूला किती नेबरहूड आहे त्या नेबरहूडची संख्या म्हणजे
त्या दिलेल्या स्फिअरचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं इन वन डायमेन्शनल सपोज मी वन डायमेन्शनल म्हणजे असं घेतलं, दिस इज द वन डायमेन्शनल स्ट्रक्चर. इन वन डायमेन्शनल स्ट्रक्चर दिस इज द A, this is a B and this is a C. The coordination number of B is 2. That is, in left hand side there is a one neighborhood, in right hand side there is a one neighborhood. So that 1 plus 1, that is a 2. In one dimensional it is a 2. Except terminal and ending sphere shows the coordination number is 1. Terminal चा आणि ending चा sphere coordination number किती दाखवतो? 1 दाखवतो. Then we proceed to two dimensional मध्ये जेव्हा आपण जातो तर टू डायमेन्शनल स्ट्रक्चर मी असं घेतलं, दॅट इज इन दिस वे. दिस इज A, B, C, D and E. So that we have determined the coordination number of the center of sphere, that is a B. Here is a 1, here is a 1, here is a 1 and here is a 1. When you count it or when you draw this diagram, at a time this diagram is in this way and the coordination number of the center of sphere is that 4. Coordination number of center of sphere is 4. When we proceed, the three dimensional simple cubic arrangement, at a time what is the coordination number? We have written that here. Suppose this is the A, B, C, D and E, but it is a three dimensional. So we have written in this way or we have written in this way. Okay. So when we draw this line and to calculate the coordination number in three dimensional, this three dimensional is how many obtained? That is a two dimensional plus one dimensional. So in two dimensional, what is the coordination number? That is a 4. That is 1, 2, 3, 4. So in two dimensional, coordination number is 4. And in one dimensional coordination number is a 2 below and above. So 4 plus 2 is equal to 6. So we have written here that the coordination number in simple cubic structure is 6 for its own. 4 हा स्वतःच आहे. Just see that in this way. A, D, C, E. This is the 4 for its own, and one is below and one is above. So what is the total coordination number? The total coordination number is a 6. In which structure? That is a simple cubic structure. Then we proceed the hexagonal close packing or cubic close packing. The cubic close packing is also called as the face center cubic structure or FCC arrangement. Hexagonal close packing आणि CCP arrangement लाच दुसरा शब्द काय नाव दिलेलं आहे? FCC. ओके. तर याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती ते आपल्याला बघायचं आहे. आता त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असतो ते आपण पाहणार आहोत. इन हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, the coordination number is a 12. Coordination number is a 12. त्याचा coordination number किती असतो बाळांनो? 12 असतो. कसा 12 असतो की ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 6 हा 6 coordination number its own. ज्यास आपण डायग्राम कॅरी आउट केली अशी, तर इथे आपण बघितलं होतं इथे 6 असा कोऑर्डिनेशन नंबर येतो. बघा इथे आपण केलं A, B, C, D, E आणि F. याच्यात आपण काउंटिंग केलं तर 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे स्वतःचा किती 6 आणि अबोव आणि बिलो. अबोव आणि बिलो जर आपण घेतला तर अबोवचा कोऑर्डिनेशन नंबर किती येतो 3 and below the coordination number किती येतो 3. 3 plus 3 is that 6. So that in hexagonal close packing the coordination number is a 12, means that itself has a 6 coordination number, and above neighborhood there are 3 coordination number and below neighborhood there are 3 coordination number. When we add all of these, so total coordination number is a 12. सर्वांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज किती येते 12 येते. म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग असेल
किंवा सिंपल क्युबिक क्लोज पॅकिंग असेल किंवा FCC असेल तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती येतो 12 येतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचं टायटल आपल्याला बघायचे नंबर ऑफ टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल होल्स. पुढचं जे टायटल्स आपल्याला बघायचे नंबर ऑफ होल्स पर ॲटम इन. बघा नंबर ऑफ atoms in number of atoms number of holes पाहिजे ते atoms दिले per number of holes per atom in SCP and CCP. आता आपल्याला काय करायचंय की हेक्सागोनल क्लोज पॅकिंग असेल आणि क्यूबिक क्लोज पॅकिंग असेल तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती येतात ते आपल्याला बघायचे. आता याच्यामध्ये एक गोष्ट असं लक्षात घ्या तुम्ही की SCP असेल CCP असेल किंवा FCC असेल तर याच्यामध्ये किती होल्स तयार होतात ते बघायचे. देयर आर टू टाइप्स ऑफ होल्स. टेट्राहेड्रल holes is occurs in SCP and octahedral holes is occurs in CCP or FCC. हे कुठेतरी मी आपण काल परवाच्या तासाला बघितलेलं होतं. ओके. आता देर आर टू टेट्राहेड्रल होल इज असोसिएटेड विथ इच ॲटम. म्हणजे ॲटम घेतला एक ॲटम एक लक्षात घ्या each atom is shown by or each atom is associated by how many tetrahedral holes? 2 tetrahedral holes. 2 into tetrahedral holes. म्हणजे असं लक्षात घ्या जर नंबर ऑफ atoms त्याच्यामध्ये n असतील तर नंबर ऑफ tetrahedral holes किती आले 2n आले. समजा नंबर ऑफ atoms 4 असतील तर नंबर ऑफ टेट्राहेड्रल होल किती आले 8 आले. समजा नंबर ऑफ ॲटम्स त्याच्यामध्ये 6 असेल तर नंबर ऑफ टेट्राहेड्रल होल किती आले 12. समजा नंबर ऑफ ॲटम्स 10 असतील तर होल किती आले 20 आले. ओके. आता हे समजल्यानंतर पुढचं लक्षात घ्या. आता पुढचं जे आपल्याला बघायचं आहे नंबर ऑफ टेट्राहेड्रल होल आणि ऑक्टाहेड्रल होल याच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल होल number of octahedral holes is equal to the 2 into number of tetrahedral holes. म्हणजे याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायचं जर याचा रेशो आपण बघितला 1:2 येतो. म्हणजे नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल होल 1 असतील तर नंबर ऑफ टेट्राहेड्रल होल त्याचे डबल असतील. म्हणजे हाफ ऑफ दिस किंवा रेशो इज दॅट 1:2. समजा इथे नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल होल 4 असतील तर टेट्राहेड्रल होल काय आले त्याचे डबल आले. म्हणजे रेशो कसा आला द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल होल इज इक्वल टू 2 into नंबर ऑफ टेट्राहेड्रल होल. द रेशो इज दॅट 1:2. रेशो किती आला 1:2. म्हणून इथे आपण असं पण लिहू शकतो पर ॲटमच्या बाबतीत शब्द म्हणतोय मी नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल होल्स इज इक्वल टू 2 into नंबर ऑफ टेट्राहेड्रल होल्स. समजा मी पर ॲटम नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल होल इज इक्वल टू n. द नंबर ऑफ टेट्राहेड्रल होल इज इक्वल टू 2n. n इज इक्वल टू 2n. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की रेशो कसा असतो तो 1:2n. n म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स पर ऑक्टाहेड्रल होल असेल तर हा 2n असेल. अशा पद्धतीने आपण काय केलं आजच्या लेक्चरमध्ये जी काही अरेंजमेंट होती
तिसऱ्या प्रकारची जी अरेंजमेंट होती ती पण आपण इथे डिस्कस केली. त्याची 2 पद्धतीने बघितल्या. त्याच्यात कोऑर्डिनेशन नंबर आपण बघितला आणि नंबर ऑफ होल्स पर एटम इन हेक्सागोनल क्लोज पॅकिंग अँड सिस्मिक क्लोज पॅकिंग. इन दिस वे वी हॅव डिस्कसिंग द टुडे लेक्चर. पुढच्या तासाला आपण पॅकिंग इफिशियन्सीचा पार्ट घेणार आहोत. हा जो काही पार्ट असेल तो गुगल मीटला जर त्याच्यामध्ये तुम्हाला डिफिकल्टी असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके, धन्यवाद.